नमस्कार मंडळी. नमस्कार 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 बोललं भाई, बोललं काहीतरी. तर चला, बँडच्या टी शर्ट घातल्यात म्हणजे आम्ही कुठेतरी वाजवा चाललोय, तुम्हाला समजलाच असेल. चला ना वाजवाला. आणि थंबनेल बघून तर तुम्हाला माहितीच पडते कुठं. पण आजचा विषय खोल आहे, खास आहे आमच्यासाठी, कारण आम्ही चाललोय आमच्या शाळेवर, जिथे आम्ही 10वी पर्यंत शिकलो त्या शाळेवर चाललोय. तर चला, तिथं आलेलो पण आहोत. सर्वात पहिले सर्वांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. ठीक आहे, त्याच्याकडून आमच्या बँडकडून पण सगळ्यांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. तर सण आलाय नारळी पुनवाचा, तो आम्ही कसा वाजवतो गाणं तो तुम्ही बघाच या व्हिडिओमध्ये. तर चला बघूया. आपण आता शाळेवर आलो आहे, तर शाळेची भेट घेऊया आणि नारळ वगैरे कसा बनवला आहे ते पण बघूया. सोबत राजदीप कायमस्वरूपी आमची जोडी, A1 जोडी. चकड्याला असते तशी A1 जोडी. त्याच्यानं मी जास्त पलतय. यो जरा खेचत नेते. नारळ सुद्धा सजवलेला आहे साहेब. मी बघा इथे रोहनगिरी हायस्कूल करंजा, आपली जुनी हायस्कूल आहे शाळा, जिथे आम्ही 10वी पर्यंत शिकलो. आणि तोच 10वीचा वर्ग सुद्धा तुम्हाला दाखवतो तिकडं. शाळा बघून घ्या आपली. इकडं सर्व नियोजन केलेलं आहे आणि या साईडला आम्ही बँड वाजवणार आहोत. तर सर्व सामान तर आलेलं आहे, सर्व म्हणजे काहीच आलेलं आहे, अजून सामान यायचं बाकी आहे. तर इथं आम्ही पहिले बँड वाजवून घेऊ, गाणी थोडी करू, नंतर मग इथून मिरवणूक नारळाची निघेल, ती आपल्या करंजा गावातून जेटीपर्यंत जाईल. सुंदर असा बॅनर लावलेला आहे. बॅनर म्हणजे नाही, फळ्यावर लिहिलेलं आहे आपल्या नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा सुद्धा दिलेल्या आहेत सर्वांना. आणि हे काम कोणी केलं असेल तर आपल्याला नक्कीच, तुला काय वाटतं कोणी केलं, लिहिलं असेल हे? कोणी सांग, मी सांगते कोणी लिहिलं असेल. सांग तू सांग. जोशी सरांनी ना. हा माझ्या भाचीसा आल्या, या माझ्या पुतणीसा आल्या, आणि कशा नटून आल्या बघा सगळ्या. परी आणि या बघ दोघी, बच्चा आणि सोनू. कशा आहात तुम्ही? मस्त नटल्यात ना. परी पण बघा कशी सुंदर दिसतंय, पिंक परी. आता मी दिशी तशी बघितलं असतं. डान्स घेतला तुम्ही? कुठला डान्स घेतला? नागवानी का डोलीला? मावरा कधी घेऊन येईल? आणि लव्या कुठं आहे मग? लव्या नाही, काय झाला? या त्यांना सुट्टी आहे. मग तुम्हाला कसं काय बोलवलं? आम्ही डान्स मध्ये आहे हो काय? आम्ही बँड मध्ये. काय बँड वाले काय दिसतं, बँड वाजवता नाही येत तुला. लय बोलतय यो परे, लय बोलतय. सर व्हिडिओ बघितलीच तर हे पोराला लक्षात ठेवा. काय नको लक्षात पाटील सर बघा याला, लय मस्त करतोय. तर मंडळी, आम्ही आता आलोय आतमध्ये लॅबमध्ये. तर इक्विपमेंट्स आहेत, भरपूर काही इथे आहेत इक्विपमेंट्स, जे आमच्या वेळी नव्हते. आमची जेव्हा होतं शाळेत ना, तेव्हा असे इक्विपमेंट आम्हाला बघायला भेटले नव्हते. ते सर्व आता अवेलेबल केलेत, तुम्हाला दाखवतोय. हे काय आहे भाऊ, सांग भाऊ, मला एक एक सांग वस्तू काय आहे. यो सूर्य आहे. हा बरोबर बोलला. मला माहिती आहे ना, मी होतोय शाळेत शिकायला. अरे आम्ही काय बाहेर ना येत चल शिकलो, नव्हतं. बरोबर. ही पृथ्वी आहे, कशी फिरतय, ही गोल फिरते बघा. आणि सर्वेकडे भिंतींवर बॅनर लावलेले आहेत, जे काय असतील वस्तू त्याच्या माहिती लिहिलेल्या आहेत, त्याच्या माहिती लिहिलेल्या आहेत सर्वकडे बघा. तर सर्वजण आम्ही बँड मेंबर्स आलो इथे. पण या शाळेमध्ये सर्व सण साजरे केले जातात आणि नारळी पौर्णिमा साजरी करणारी अशी एकच शाळा असेल उरणमध्ये, जी वर्षानुवर्ष ही प्रथा पालन करते, तर म्हणजे साजरी करते प्रथा ही. तर आम्ही पण होतो जेव्हा शाळेत, तेव्हा नारळी पौर्णिमा सण एकदम
नारळासाठी म्हणजे काय काय सजावट विजावट सर्व काय करायला भरपूर मेहनत घ्यायची. सगळीच मंडळी आहेत जे या शाळेत शिकलेली आहेत. शाळेत शिकलेले पण शिकतात पण इंग्लिश मिडियमला आहे पण याच शाळेतला आहे. असू द्या, द्रोणगिरी हायस्कूल करंजाच आहे शेवटी. करंजा मच्छीमार सोसायटीचे आदरणीय चेअरमन सन्माननीय प्रदीप नाथसाहेब यांना देखील विनंती करते की आपण आपल्या शुभार्थी या ठिकाणी नारळाचं पूजन करायचं आहे. पूजन होत आहे. द्रोणगिरी हायस्कूल करंजा मराठी माध्यमचे स्कूल कमिटी सदस्य सन्माननीय देवदासजी साहेब यांच्या शुभार्थी या ठिकाणी नारळाचं पूजन त्यांनी करावं असं विनंती करतो. द्रोणगिरी हायस्कूल करंजाचे चेअरमन सन्माननीय सिद्धराम नाथसाहेब हे देखील या ठिकाणी नारळाप्रती आपलं पूजन प्रेम भावना व्यक्त करत आहे. या ठिकाणी उपस्थित
आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नारळ
मंडळी आता झालाय आमचा इथला सेटअप स्टँड बाय होता तो वाजवून आता आपल्याला गावात मिरवणूक सोबत वाजवायचं आहे नारळ घेऊन नेटीपर्यंत. तर ती आज माझा बड्डे आहे नारळाचा. जो पण नारळ आहे त्याचा आज नारळी पौर्णिमा करू आपण. ठीक आहे नारळाच्या शेंड्या वाढल्या. आमची मंडळी आता फोटोग्राफी करते तर आम्ही सुद्धा फोटोग्राफी करून घेऊया. तुला काय आहे काय एवढे नको एवढं नको आपली पोर आहे. लांब झालं ना लांब तर बरोबर येईल फोटो. पाठवा ब्रह्मगिरी माता ब्रास बँड यांनी मस्त एकदम नारळी पौर्णिमेचा गाणं वाजवलेला आहे बँडवर. बोला एकविरा माते की माऊलीचा ब्रह्मगिरी माते की बोल. जय श्रीराम 2 3